नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण कृषी विद्यापीठमध्ये भरती निघालेली आहे। तब्बल 600+ इथं जागा भरल्या जाणार आहेत। तर यामध्ये तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, कोणकोणती जागा भरल्या जाणार आहेत, त्यासाठी काय शैक्षणिक पात्रता लागणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। चला तर मग एकदा व्हिडिओला लगेच लाईक करून घ्या, तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जे कोणी नवीन विद्यार्थी मित्र असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग जाणून घेऊया काय आहे याबद्दल सविस्तर माहिती। महाराष्ट्र गव्हर्नमेंट भरती 2025 सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अत्यंत आनंददायक बातमी आहे। कृषी विद्यापीठद्वारे विविध गट क वर्गातील पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे आणि यामध्ये एकूण 600 पेक्षा अधिक जागा भरल्या जाणार आहेत आणि पात्रता पण खूप कमी आहे। म्हणजे जरी तुमचं 7वी पास जरी असेल तरी तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पदासाठी इथे व्हॅकंट होऊन जागा आहे आणि तुम्ही तिथं तुमचं सिलेक्शन होऊ शकतं। म्हणजे 7वी पास, 8वी पास, 10वी पास, 12वी पास तसेच ग्रॅज्युएशन असलेले विद्यार्थी सुद्धा इथे अर्ज करू शकतात। त्यांच्या सर्वांसाठी ही सुवर्ण संधी आहे। एकूण पदे 600च्या अधिक असणार आहे आणि गट क संवर्गातील या जागा आहे। शेवटची तारीख 25 एप्रिल 2025 आहे। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज भरायचा आहे। वयोमर्यादा 18 आणि 43 वर्षापर्यंत असणार आहे। वयोमर्यादा कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 43 वर्ष असणार आहे। वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 आहे। नोकरीचा प्रकार परमनंट स्वरूपाची ही नोकरी आहे, त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर इथे अर्ज करा। आज 24 तारीख आहे, तुमच्याकडे फक्त एकच दिवस आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे। रिक्त पदाची यादी आणि शैक्षणिक पात्रता बघून घेऊया। प्रयोगशाळा परिचरसाठी तुमचं माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण पाहिजे। परिचरसाठी माध्यमिक शाळा उत्तीर्ण पाहिजे म्हणजे 12वी पास पाहिजे। चौकीदार या पदासाठी 7वी उत्तीर्ण पाहिजे। ग्रंथालय परिचरसाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण पाहिजे म्हणजे 12वी उत्तीर्ण पाहिजे। तसेच शासनमान्य संस्थेकडून ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र किमान 3 महिने मुदतीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला पाहिजे। माळी या पदासाठी कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त संस्थेचा 1 वर्ष कालावधीचा अनुभव किंवा प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला पाहिजे। मजूर या पदासाठी तुमचं 4थी पास असेल तरी सुद्धा तुम्ही इथे अर्ज करू शकतात आणि अनुभव असेल तर प्राधान्य आहे। व्हॉलमनसाठी 12वी उत्तीर्ण असेल किंवा त्या समकक्ष एक्झाम झालेली असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात। पुढचं पद आहे मत्स्य सहाय्यक। यासाठी तुमचं 4थी उत्तीर्ण असेल क्वालिफिकेशन आणि राज्य मत्स्य विभागाचे फ्रेश वॉटर फिश कल्चर प्रमाणपत्र असेल तरी पण तुम्ही इथे अर्ज करू शकतात। यात एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे की सदर जाहिरात ही केवळ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला प्रकल्पावधीकरिता निर्गमित करण्यात येत असून इतर प्रकल्पातील कुठल्याही प्रकल्प बाधित किंवा इतर व्यक्तींनी सदर जाहिरातीमध्ये अर्ज करू नये। अर्ज केल्यास ते ग्राह्य धरले जाणार नाही। म्हणजे ही जाहिरात जी आहे ती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आहे ना, तेथील प्रकल्प बाधितांकरिता काढलेली आहे आणि तेच इथं अर्ज करू शकतात, दुसरे अर्ज करू शकत नाहीत। त्यांनी केले वित्त ग्राह्य धरले जाणार नाही। इतर आवश्यक अटी आणि शर्ती काय आहेत तर उमेदवारांनी अर्ज करताना संपूर्ण जाहिरात ही पूर्ण वाचावी किंवा हा व्हिडिओ एकदा कंप्लीट पाहून घ्या व्यवस्थित। प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र अर्ज सादर करणे आवश्यक आहे। स्वतंत्र शुल्क भरणे लागेल। म्हणजे जर तुमचं क्वालिफिकेशन 12वी पास आहे आणि तुम्हाला 7वी पात्रता असलेला अर्ज भरायचा तोही भरू शकतात, 8वी पासचा भरू शकतात, 10वी पासचा पण भरू शकतात, 4थी पासचा पण भरू शकतात, पण प्रवेश शुल्क सगळ्यांची वेगवेगळी तुम्हाला भरावी लागेल। भरतीप्रक्रियेसंदर्भातील सर्व अपडेट www.pdkv.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे। अर्ज भरण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल 2025 आहे। सर्वांनी लक्षात घ्या, एकच दिवस राहिलेला आहे तुम्हाला, लवकरात लवकर अर्ज भरा। जर अकोला जिल्ह्यात तुमचं कोणी नातेवाईक असेल तर त्यांना हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला असेल तर नक्की शेअर करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत।